महाराजांच्या म्हणण्याला काही महत्व नाही. आमचं रामायण उघडून बघा. रामायणाची रचना कोणी केली हो? महर्षी वाल्मिकींनी केले. वाट पाडा कोळीको नामे त्यांनी लोक उद्धरते, पुराण प्रसिद्ध बोलिले वाल्मिक. ज्या रामायणाचे कर्तेच आदिवासी आहे, आणखीन काय समानता पाहिजे? काय समानता पाहिजे? जे प्रभू रामचंद्र शबरी मातेच्या आश्रमामध्ये जातात आणि तिची असणारे उष्टी बोर खातात, ती शबरी भिल्ल समाजातली आहे. आणखीन काय समानता पाहिजे? समानता आपल्या ग्रंथात भरून उरलेलीच आहे. आपल्या संप्रदायाला किंवा धर्माला कोणीही समानता शिकवू नये. कोणाला शिकायचे असेल तर आपल्याकडून शिकावी. इतकं पराकोटीनं ज्ञान भरलेलं आहे. म्हणून आपल्या जीवनामध्ये कदाचित या मंदिराच्या स्थापनेसाठी आपल्याला मरता नाही आलं, पण आपलं भाग्य असं आहे आपण जिवंत आहोत, जगता येतंय आपल्याला. म्हणून आपण तो दिवस आपल्या जीवनातल्या सुवर्ण अक्षराने लिहून ठेवावा. इतक्या थाटात त्याचं स्वागत झालं पाहिजे. आणि आव्हान तर केलंच आहे की सगळे मंदिरं स्वच्छ झाली पाहिजे. आपलं मंदिर अगोदर स्वच्छ आहे. मला खूप आनंद वाटला. आपल्यात जर असेल तर परमात्मा आपल्या घरी येतो. देव घरा आला. आणखीन एक भाग्य सांगू का? परमात्मा आपल्या घरी येतो, पण त्याकरता मात्र आपलं चरित्र चांगलं असलं पाहिजे. उदाहरण देतो म्हणजे लक्षात येईल. अगोदर या सगळ्या गुरुबंधूंना नमन करतोच आहे, पण अभंगाचा भाव आपल्या समोर ठेवतोय. तुमच्या सगळ्यांची प्रसन्नता पाहिल्यानंतर मलाही आता असं वाटतंय की काय काय सांगावून काय काय नाही. विठ्ठल एखाद्या सरोवरामध्ये कमळाचं पुष्प जर विकसित झालं तर भ्रमराला आमंत्रण देण्याची गरज नाही. परिमळाची धाव भ्रमर ओढी, सुगंध प्रगट झाला की भ्रमर आपोआप चालत येत असतो. एखाद्या आम्र वृक्षावर किंवा पेरूच्या झाडावर जर फल परिपक्व झालं तर त्या शुकाला किंवा पोपटाला आमंत्रण द्यावं लागत नाही, तो आपोआप येतो. काय निसर्गाची किमया असेल बरं? एखाद्या आंब्याच्या झाडाला दाम परिपक्व झालं, पोपटाला सांगावं लागत नाही. तसं परमार्थातला आपला अधिकार वाढला तर देवाला सांगावं लागत नाही. परमात्मा आपोआप आपल्या घरी येतो. सुखे येतो घरा नारायण नारायण, सुखे येतो घरा कीर्तनकाराला वाजवणारा पोषक रमेश महाराजासारखा भेटतो आणि प्रासादिक चाली गायन करणारे असे मंडळी भेटतात. प्रासादिक चालीचा क्षय होत नाही बरं अक्षय महाराज. त्या प्रासादिक चाली जर योग्य ऐकल्या की उत्तमच लागतात. विठ्ठल ज्ञानोबारांची ओवी आहे. ऐसी कर्मे साम्य दशा होयते तविरेशा, मग श्री गुरु आपैसा भेटीची गा. जर आपली योग्यता चांगली असेल तर परमार्थातले असणारे संत आणि देव आपोआप आपल्याकडे चालत येतात. सुखे येतो घरा नारायण, देवाला घरा नंदाच्या गावा. देव घरा आला, फक्त योग्यता तयार झाली पाहिजे.
आणि ती योग्यता जर तयार करायची असेल तर आपण आपल्या जीवनातली साधना वाढवली पाहिजे. विठ्ठल